नमस्कार मित्र आणि मैत्रिणींनो, मी तुमची प्रणाली आणि माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. तर आजपासून मी माझं डेली ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे. तर आज मी एक छोटा मिनी ब्लॉग शूट करत आहे. तर आजचा बेत आहे, चला म्हणलं सर्वात आधी स्वयंपाक करून घेऊ. तर आजचा बेत आहे मेथीची भाजी, वरण भात आणि पोळी. तर 1 तारखेपासून म्हणते डेली ब्लॉगिंगला सुरुवात करू, पण चला आज तो दिवस उगवला आणि चुका होतील आणि चुकता शिकूया. म्हणजे जसं जमल तसं आपण शूट करू आणि सुरुवात तर करायला पाहिजे त्यामुळे आजपासून मी मिनी ब्लॉगिंगला सुरुवात केली आहे. आणि त्यासाठीच सध्या माझ्याकडे आता ट्रायपॉड नाही आहे, मी ऑर्डर केला आहे. पण म्हणलं चला ट्रायपॉड नाही, हे नाही ते नाही, हे म्हणण्यापेक्षा जे आहे जसं आहे त्याच्यामध्ये आपण सुरुवात करूया. तर मी इथं आता पहिले सर्वात आधी कुकर लावून घेते आणि मग मेथीची भाजी आणि पोळ्या करून घेते. तर इथे मी आता कुकर लावून घेते पटकन. आणि लगेच पोळ्यांचं पीठ भिजवून घेतलं. थोडंसं पीठ भिजलं ना तर पोळ्या चांगल्या येतात, त्यासाठी मी कुकर लावून दिला आणि पीठ भिजवून बाजूला ठेवलं. त्यामध्ये अगस्त्याचं चालू होतं की मम्मी मला पूर्ण डब्बा दे, तिला पूर्ण डब्बा पाहिजे होता आणि तिने पूर्ण दाणे सांडले असते, तिने खाल्ले नसते आणि तिने तेच केलं. तिला खूप राग आला आणि मग तिने ते दाणे सांडून दिले. तिचं म्हणणं होतं मम्मी तिला पूर्ण डब्बा पाहिजे होता, तो मी तिला दिला नाही कारण तिने सगळं सांडवलं असतं. त्यामुळे अगस्त्याचं झालं होतं आणि नंतर दिलं, पण मॅडमचा मूड काहीतरी ठीक होत नव्हता. आधी दिलं नाही म्हणून ते रुसून बसली जरा. आधी डब्बा उघडून दिला नाही म्हणून ते झालं. नजरहाटी आणि दुर्घटना घटी असं काम आहे माझं. थोडंसं दुर्लक्ष झालं आणि अश्वत मिठाचा डब्बा घेऊन आला आणि तो म्हणत होता की म्हणजे त्याला तो मिठासोबतच खेळायचं होतं. मी त्याच्याकडून तो डब्बा घेतला म्हणून तो पण रडायला लागला. तर लहानपणी सर्व मुलं असेच करतात का, मला तेच समजत नाही. मी तर कधी म्हणजे माझे पेशन्स खरंच खूप हे होतात की याला समजावू की तिला समजावू. तर त्याला जेव्हा मिठाचा डब्बा दिला तेव्हा तो शांत बसला, नाहीतर ते दोघंही काही ऐकत नाही. पाहिजे म्हणजे पाहिजे असं चालू झालं आहे त्यांचं आता सध्या. मग मी त्यातलं मीठ थोडंसं काढून घेतलं आणि थोडंसंच मीठ त्या डब्यामध्ये टाकून त्याला दिलं. चला मग आता मेथीची भाजी तयारी करून घेऊ. इथे मेथीच्या भाजीला फोडणी देते. आमच्याकडे मेथीची भाजी अशा पद्धतीने करतात, तुमच्याकडे कोणत्या पद्धतीने करतात तर मला कमेंट करून सांगा. परत अगस्त्या आली आणि अगस्त्याचं असं मुलांचं मध्ये काही ना काही चालूच असतं. ती म्हणत होती की म्हणजे तिला जे हे मम्मी हे लावून दे, मम्मी ते लावून दे. तर कधी मुलांचं पण ऐकावं लागतं, नाही तर मग रडण्यापेक्षा असं वाटतं की तर तिला जे पाहिजे होते ते लावून दिलं. तिकडे वरणाला फोडणी देऊन घेते. वरण झालं, भात झाला, भाजी झाली. आता मी पोळ्या करून घेते पटकन. हल्ली मी आता रोज वरण भात करतेच, कारण अश्वत अगस्त्या भाजी तिखट असली तर नाही खात, जर फिक्की असली तर खातात ते. पण अशा प्रकारे पटकन पोळ्या करून घेतल्या. त्यामध्ये अश्वतला पण काहीतरी पाहिजे होतं. तर आज कधीपासून चालू होतं की मेहंदी लावायची, पण आता ते पण एक मोठं टास्क झालं आहे माझ्यासाठी. तर फायनली म्हणलं आज काहीही झालं तरी डेली ब्लॉगिंग आणि आपली मेहंदी लावून झालीच पाहिजे, कारण आता संक्रांत जवळ येते. तर संक्रांतीची तयारी आणि त्यामुळे मी सकाळीच मेहंदी भिजू घातली होती. 2 तास भिजू दिली, 10 वाजता भिजू घातली आणि 12, 12:30, 1 वाजता अश्वत अगस्त्य झोपल्यानंतर म्हणलं पहिले आधी हे मेहंदी लावून घेऊ, कारण अश्वत अगस्त्य जागी असल्यावर हे काम शक्यच नाही आहे. त्यामुळे फास्ट माझ्या हाताने मला जमते, माझ्या हाताने मला लावायला. त्याच्यामुळे मी पहिले हे काम करून घेतलं म्हणजे ती थोडीशी सुकल आणि त्याच्यामुळं आज पहिले हे काम हाती घेतलं मेहंदी लावून घेण्याचं. अशा प्रकारे मी माझ्या हाताने सर्व व्यवस्थित अशी मेहंदी लावून घेतली. आजकाल माझं स्वतःकडं असं म्हणजे विशेष खूप दिवसापासून जशी डिलिव्हरी झाली ना तशी असं स्वतःकडं प्रॉपर लक्ष देणं, करल म्हणजे लावल म्हणते, पण
उद्या म्हणजे आधीसारखी गोष्टी मॅनेज होत नाही, कारण काम आणि अश्वताग असल्या त्यांच्यामुळं थोडंसं माझं स्वतःकडे लक्ष देणं होत नाही. म्हटलं चला आज मेहंदी लावायची, मेहंदी अशी मी लावून घेतली आणि थोडी वेळ अशी उन्हात जाऊन बसले, म्हणजे थोडीशी थंडी वाजणार नाही, कारण इकडे पण थोडीशी जरा थंडी आहे. तर अशा प्रकारे मग मी माझे केस स्वच्छ 2-3 तासांनी धुवून घेतले आणि आजचा आपला इथं ब्लॉग एंड करते.